कर चालू. नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. सगळ्यात मोठा विषय असा आहे की बरेचसे लोक मला कमेंट्समध्ये म्हणतात की मास्तरनं शिकवणं सोडून दिलं का बा, राजकारणावर व्हिडिओ घेते. पण हे लक्षात ठेवा, तुम्ही या देशात जगत आहे, तुमच्यासाठी ज्या कल्याणाच्या चांगल्या चांगल्या योजना हे जे काही लोक राबवतात ते म्हणजे सरकार आहे. आणि या सरकारमध्ये कोण बसवायचं यासाठी तुम्ही मतदान करत असता. म्हणून राजकारण बदमाश आहे आणि हे बदमाश लोकांनीच करावं. याच्यासाठी तुम्ही ते बदमाशाकडं तुम्ही सगळे वोटिंग केलं आहे. म्हणजे वोटिंग करताना तुम्ही बदमाश लोकांना निवडून दिलं तर ते बदमाशासारखे नीती तत्व वापरण. म्हणून हे लक्षात ठेवा, चांगले लोक निवडून गेले पाहिजे. राजकारण सर्वसामान्य माणसाला समजलं पाहिजे. राजकारणी लोक कसे निर्णय घेतात हे तुम्हाला समजलं पाहिजे. चांगल्या आणि वाईटातला फरक काय, याच्यासाठी मी एक शिक्षक या नात्यानं चांगल्या वाईटातला फरक समजून सांगतो. बऱ्याचशा लोकांना असं वाटू शकते मी माझ्या क्लासच्या पोरायले क्लासमध्ये जे शिकवायचं ते शिकवतोच. ठीक आहे, माझ्या क्लासमधली काही स्ट्रेंथ कमी होऊन नाही राहिली, माझ्या पोटपाणी बरोबर चालू आहे, माझ्या पोटपाण्याची तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो खतरनाक व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ पुन्हा राजकारणावरच आहे. कारण शेवटी प्रत्येक भारतीय माणूस राजकारणी आहे. प्रत्येक गावाच्या ओट्यावर ठीक आहे दररोज चर्चा चालू असते का कोणाला मतदान करायचं, कोण निवडून येईन, कोणाची सत्ता येईन. आपल्या कापसाच्या सोयाबीनच्या भावाकडं सुद्धा शेतकऱ्याचं लक्ष नसते. शेतकरी विभागला गेला आहे, तो जातीत गेला, धर्मात गेला, पक्षात गेला. सगळ्या ठीक आहे राजकारणी पक्षात शेतकरी आमचा बांधव वाटून गेल्यामुळे त्याच्या कापसाच्या भावावर, तुरीच्या भावावर, त्याच्या पडलेल्या सोयाबीनच्या भावावर कोणी बोलायला तयार नाही. समजलं का? म्हणून राजकारणात आपण निवडून दिलेले लोक आपले प्रतिनिधित्व करत असते. म्हणून 2014 ठीक आहे लोकसभा इलेक्शन झालं. अब की बार मोदी सरकार अच्छे दिन आएंगे मार ठीक आहे फोकणाऱ्या सोडू सोडू सरकार सत्तेत आलं. ठीक आहे 14 मोदीची लाट होती, त्याच्यात म्या बी मतदान केलं. त्याच्यानंतर 19 सर्जिकल स्ट्राईकचा इम्पॅक्ट कोट्यावर होता आणि 2019 बी मोदी सरकार आलं. आता पण महाराष्ट्रामध्ये अख्ख्या काँग्रेसचं 1947 पासूनचं सरकार होतं, पण बंद्या महाराष्ट्रात काँग्रेसची फक्त एकच सीट आली. एवढं मोठं काँग्रेस कसं लथललं गेलं महाराष्ट्रात आणि भारतातही गेलं. ठीक आहे, त्याची कारण मीमांसा काँग्रेसनं केली का तर केली, त्याच्या लक्षात आली. पण राजकारणात खूप ताणून जमत नाही. आजचा व्हिडिओ ह्याच आहे का 2019 वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसचं नुकसान कसं केलं आणि किती केलं. आणि आता वंचित बहुजन आघाडीले महाविकास आघाडीसोबत घेतल्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये होणार आहे. जवळपास 12 सीटा ज्या काँग्रेस जिंकू शकली असती वंचित बहुजन आघाडी नसती तर, किंवा वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत गेली असती तर 13-14 सीटा फायद्यात असत्या काँग्रेसच्या. म्हणजे आता जे एक सीट आहे मला वाटते 13-14 सीटा 48 पैकी महाराष्ट्रात जिंकता आल्या असत्या. आजचा व्हिडिओमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये काँग्रेसनं 19 का तैल का केला हे मी सांगणार आहे. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष ठीक आहे बाळासाहेब आंबेडकर संविधान करते, ज्यांनी संविधान लिहिलं ठीक आहे त्यांचेच ठीक आहे हे वंशज आहे बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकरांनी भारिपमधून ठीक आहे एक पक्ष जन्माला काढला वंचित बहुजन आघाडी. आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सगळ्यात आता माहोलमध्ये काम चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो आताही महाविकास आघाडीनं जर वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं नसतं तर याचं नुकसानच होतं महाविकास आघाडीचं. ह्या व्हिडिओ ठीक आहे बरेचसे राजकीय लोकही पाहिजे, हा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पाहिलेच पाहिजे. कारण ठीक आहे राजकारणामध्ये खूप ताणून धरता येत नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे खूप ताणलं असतं, दोरी तुटली असती राजकारणाची. जसं 19ले इनडायरेक्टली तुम्हाला जे लोक संविधानावर विश्वास करत नाही त्याला निवडून द्यायचं आहे तर तुम्ही तानातान करा. आणि मग तुम्ही तानातान करून राहिले. साहजिक आहे, कोणाला वाटते का माझा पक्ष मोठा झाला पाहिजे, माझे लोक निवडून आले पाहिजे.
पण ताणून येणार नाही, सत्तेत असणं महत्त्वाचं आहे. जसं BJP पाहिजे का आम्ही कोण्या हालतीत सत्तेत असलो पाहिजे, एनी हाऊ ते लेखाचे दाबून आणू, चोरून आणू, गुवाहाटी मार्गे सुरत मार्गे गुवाहाटी नेऊ, पण आम्ही सत्तेत राहू. आणि सत्तेत राहिल्यानं का होते का लोकांची कामं भकाभक करता येते आणि पैसा बी खाता येते. ठीक आहे, त्याच्यामुळे विषय असा आहे का सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण सत्तेत कसं राहता येईल, तर याच्यासाठी राजकारणात जे काही राजकारण चाललं आहे त्याच्यात वंचित बहुजन आघाडीचं महत्त्व किती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहे. मग ठीक आहे, आता जे सध्या आता 8 दिवस झाले, ह्या व्हिडिओ मी अगोदरच घेणार होतो पण मला वेळ अभावी घेता आला नाही. मग मी डाटा कलेक्ट केला आणि डाटा सगळ्या आपले सगळे व्हिडिओ ऑथेंटिक असते, आपण सगळ्या ऑन रेकॉर्ड ठीक आहे ऑफ द रेकॉर्ड डाटा ठेवतो आणि हा तुम्हाला डाटा प्रोव्हाइड करतो. लक्ष द्या. ठीक आहे, किती केले वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसचे नुकसान 2019च्या निवडणुकीमध्ये. आता ह्या फोटो ठीक आहे, ह्या जो फोटो आहे ह्या लोकसत्ताचा फोटो आहे. आता त्या दिवशी ठीक आहे बाळासाहेब आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत आले आणि शिटाईमध्ये ठीक आहे शिटाईमध्ये किती शिटा घ्यायच्या याच्यावर चर्चा झाली. पण अजून फायनल रिझल्ट याचा आहे का महाविकास आघाडी 3 लोक महत्त्वाचे आहे. काँग्रेस ठीक आहे ज्याची महाविकास आघाडी होती, त्याच्यानंतर शिवसेना ठीक आहे, काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यात सोबत आली वंचित बहुजन. बरं झालं मी म्हणतो आली, खूप चांगला निर्णय घेतला. ह्या निर्णय ह्या लोकांच्या बी फायद्याचा आहे भाऊ, आणि ह्या निर्णय यायच्या बी फायद्याचा आहे. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जर मोदीले हटवायचं आहे तर संविधानाचे जे लोक रक्षणकर्ते आहे आणि ज्यांना वाटते का हा देश संविधानानुसार चालायला पाहिजे, तर हे लोक एकत्र येणं आवश्यक आहे. इंडिया आघाडीची टाटाटूट झाली ठीक आहे, तर टाटाटूट झाली म्हणता येईल किंवा नाही झाली म्हणता येईल. नितीश कुमार चालले गेले BJPकडं, जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. पण ठीक आहे मात्र ममता बॅनर्जी तिकडं ताणून राहिल्या, तिकडं केजरीवाल साहेब ताणून राहिले, सगळ्याला अधिकार आहे तानाचा. पण साहजिक आहे दिल्ली पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं खूप मोठं वर्चस्व आहे, तर ते म्हणते आम्ही तिथं इंडिव्हिज्युअल लढतो. ममता बॅनर्जीचंही बरोबर आहे. ममता बॅनर्जीनं मोदीच्या लाटमध्ये 43 पश्चिम बंगालच्या सीटापैकी 37 सीटा निवडून आणल्या गेल्या. 43 पैकी 37 मोदीच्या लाटेत. तुफानबाई आहे ते, तिनं तिच्या राज्यात तिला इंडिव्हिज्युअल लढू द्यायला पाहिजे. आणि जिथं ठीक आहे कोलॅबरेशन काँग्रेसले करता येईल इंडिया आघाडीत, तिथं कोलॅबरेशन करून सीटा लढवायला पाहिजे. जसं समाजवादी पार्टी ठीक आहे काँग्रेस यांनी इथं एकत्र यायला पाहिजे. आणि लालू प्रसाद यादव यूपीमध्ये लालू ठीक आहे आणि काँग्रेस यांनी एकत्र यायला पाहिजे. मध्य प्रदेशात समाजवादी पार्टीचं बऱ्याचशा मतदारसंघात प्राबल्य आहे, तिथं आणि तिथच्या काही स्थानिक पक्ष आणि काँग्रेस असं एकत्र यायला पाहिजे. असं एकत्र लढलं तर याच्यात इंडिया आघाडीचाही फायदा आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाही फायदा आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीचाही इनडायरेक्टली फायदा आहे. तर आता भविष्यात कोणत्या सीटा वंचित बहुजन आघाडी दावा करू शकते आपण ऑन रेकॉर्ड सगळे पाहू. आता महाराष्ट्रामध्ये भारताच्या लोकसभेच्या 543 जागाचं इलेक्शन होते. किती जागाचं? 543 ठीक आहे लोकसभा मतदारसंघ आहे मध्य भारतात. म्हणजे 543 लोकसभेवर मेंबर निवडून जाते. 2 अँग्लो इंडियन होते, 104व्या घटना दुरुस्तीने ते कॅन्सल झाले. आता लोकसभेत 543 सदस्य आहे सध्या, त्याच्यापैकी महाराष्ट्रातून जाते 48. 543 पैकी 48 महाराष्ट्रातून जाते, त्याच्यात SC ST राखीव आहे. 5 मतदारसंघ महाराष्ट्रात शेड्यूल कास्टले राखीव आहे. मग कोणते कोणते आहे? एक आहे अमरावती, एक आहे रामटेक ठीक आहे, रामटेक नागपूर ठीक आहे, त्याच्यानंतर एक आहे सोलापूर ठीक आहे, एक आहे सोलापूर, एक आहे ठीक आहे यवतमाळ ठीक आहे, यवतमाळ सर नाही नांदेड ठीक आहे, आणि एक इथं आहे ठीक आहे. हे लक्ष द्या, हे 5 मतदारसंघ SC साठी राखीव आहे. पण वंचित बहुजन आघाडीचं एवढंच इथंच वर्चस्व नाही जिथं राखीव आहे, बाकी मतदारसंघात सुद्धा ते पाहणार आहे. तर 5 SC राखीव आहे. आता या SC राखीव जागेवर वंचित बहुजन आघाडी ठीक आहे महाविकास आघाडीत आल्यामुळे इंडिया आघाडीत आल्यामुळे दावा किती जागा करणार आहे ते आपण पाहू. आणि 4 SC राखीव आहे. त्याच्यानंतर किती जागा लढल्या आणि किती विनिंग पर्सेंटेज आहे ते बी पाहू. आता लक्ष द्या, 288 2019 मध्ये महाराष्ट्रात ठीक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागा आहे, त्याच्यात 29 जागा SCले राखीव आहे आणि STले 25 जागा राखीव आहे. मतदारसंघ 25 STले राखीव आणि SCले 29 मतदारसंघ राखीव आहे विधानसभेचे.
आता त्याच्यात पहा विषय का झाला, ठीक आहे. आता तुम्ही पहिले आपण लक्ष द्या, पहिले आपण पाहू काय, ठीक आहे. आता हे इथं रिझल्ट पहा थोडेसे, म्हणजे मजा येईल थोडेसे रिझल्ट पाहिले. आता इथं 2019चा लोकसभेचा सोलापूर मतदारसंघाचा आणि चांगल्या चांगल्या सीटा पाडल्या भाऊ. 19ले काँग्रेसचे दिग्गज नेते पाडले. अशोक चव्हाण सारख्या माणसाले लोकसभेच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीनं पाळलं. त्याच्यानंतर ठीक आहे सुशील कुमार शिंदे माजी कॅबिनेट मंत्री यायले सुद्धा पाळलं. म्हणजे 2-2 लाख वोटिंग घेतलाय वंचित बहुजन आघाडीनं. म्हणून वंचित बहुजन आघाडीला डावलता येणार नाही. ठीक आहे, ऑन द रेकॉर्ड व्हिडिओ घेऊन राहिलो डाट्यासहित. आता डाटा पहा का सांगते ए भाऊ, ठीक आहे. या डाटा पहा का सांगते, ठीक आहे. कोणत्यात घेतो इथं पहा, ठीक आहे. आता ह्या डाटा पहा, ह्या डाटा 2019चं इलेक्शन आहे. बीजेपीची सीट पहा सोलापूरची कशी जिंकली. आता 3,66,000 1,70,000 वंचित बहुजन आघाडी, ठीक आहे. स्वतः या जागेवर ए भाऊ स्वतः सुशील कुमार शिंदेची सीट पाडली म्हणलं. सुशील कुमार शिंदे, ठीक आहे. त्याच्यानंतर जय पा, ठीक आहे, जय सिद्धेश्वर स्वामी सोलापूर मतदारसंघ SC साठी राखीव आहे. आणि हे जे जय सिद्धेश्वर स्वामी आहे त्याच्यानंतर ह्या अमरावती मतदारसंघ SC साठी राखीव आहे, जिथून नवनीत राणा कौर निवडून आली आहे. तर तिनं मी पंजाबी चांबार आहे असं सर्टिफिकेट सादर केलं व्हॅलिडिटी. तर भारतातल्या जवळपास जे SC कास्टमधून लोकसभेवर निवडून गेले त्याच्यापैकी ए भाऊ त्याच्यापैकी 11 ते 12 खासदारावर सुप्रीम कोर्टात केस चालू आहे डुप्लिकेट व्हॅलिडिटीची. तर 5 वर्ष निघून गेले पण सुप्रीम कोर्टानं न्याय निवाडा नाही दिला. द्यायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. 5 वर्षाच्या आत जर त्याचा न्याय निवाडा दिला तर कमीत कमी कोण खरं आहे कोण खोटं आहे हे माहीत तर पडेल. आता 5 वर्ष निघून गेले तर नवीन इलेक्शनाला झालं केस डिसमिस. तर असं करू नका, ठीक आहे. असं माझं म्हणणं आहे. या देशाच्या संविधानावर विश्वास लोकांचा कायम राहिला पाहिजे, असे निर्णय घ्यायले पाहिजे. मग आता प्रकाश आंबेडकर यांना किती मतदान पडलं, तर प्रकाश आंबेडकर यांना सोलापूरमध्ये 1,70,000 मतदान पडलं आणि 3,66,000, ठीक आहे, सुशील कुमार शिंदे यांना पडलं. आता तुम्हाला सांगतो इथं विनिंग होत होते हे, ठीक आहे. आता लक्ष द्या, 5,24,000 ह्या सिद्धेश्वर स्वामीले वोटिंग आहे. 5,24,000 हे बा 5,24,000 आणि याची जर टोटल केली ना याची टोटल, तर याची टोटल होते, ठीक आहे. ए भाऊ 1,70,000 6,7,13 6,7,13, ठीक आहे. याची टोटल होते 5 लाख, ठीक आहे. 5,36,000, ठीक आहे. 300, ठीक आहे, 384 एवढी वोटिंग होते. यायला आहे 5,24,000. जर इथं एकत्र असते तर 5,36,000 आणि 5,24,000 इथं विनिंग कॅन्डिडेट असता, ठीक आहे. जर आघाडी असती तर काँग्रेसची किंवा वंचित बहुजन आघाडीला एकाला दिलं असतं तर हे बंद वोट इथं मारल्या गेलं असतं किंवा यायचं वोट इथं मारल्या गेलं असतं. जर युती असती आघाडी असती तर. त्याच्यामुळे का झालं, नाही तेरी भी ना मेरी भी, तिसऱ्याचाच फायदा. दोघांचं भांडण तिसऱ्याचा जो लाभ बनते हे इलेक्शनमध्ये नेहमीच पाहायला भेटते. काही वेळा तर लोकायले कॅन्डिडेट नाही राहत तर लोक बळजबरीनं कोणाला मतदान करते. काही लोक या पद्धतीनं मतदान करते, साल्याले पाडायचा आहे याले पाडायचा आहे म्हणून यांची बटन दाब. म्हणजे लोक पहा लोकांची मेंटॅलिटी कशी आहे. काही लोक तर लोकांचा एवढा रोष असतो एखाद्या आमदारावर का साल्याले पाडायचा आहे म्हणते, लय मारल्यासारखा करते म्हणते, म्हणून त्याले पाडायचा आहे म्हणून लोक याले मतदान करते. असं तुम्हाला इलेक्शनमध्ये नेहमीच दिसन. हे इलेक्शनची रीतच आहे. साल्याला त्याले पाडायचं आहे म्हणून याले मतदान कर, म्हणजे चांगला आहे म्हणून मतदान नाही करत, ठीक आहे. त्याले पाडायचं आहे म्हणून मतदान करते. आणि एखादा चांगला कॅन्डिडेट नाही म्हणते ह्या निवडून आला म्हणजे म्हणते आपले प्रश्न मांडते म्हणते, साला खड्ड्यात गेलं हे बाकीचे, ठीक आहे, पुरे चिवत्यागिरी कारभार आहे म्हणते. असे लोक डायरेक्ट तोंडावर बोलते. म्हणून हे जे आहे ते दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. त्याच्यानंतर ठीक आहे, मग त्याच्यानंतर पहा, ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे झालं सोलापूरचं. आता त्याच्यानंतर ठीक आहे ए भाऊ, आता त्याच्यानंतर अकोला पहा, ठीक आहे. तर अकोलामध्ये सुद्धा ठीक आहे अकोलामध्ये सुद्धा ते स्वतः ठीक आहे उभे होते. आणि अकोलामध्ये त्यानं मतदान पहा, एका माणसाले 2 मतदारसंघात उभं राहता येते, काही विषय नाही. 2019च्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी जसे होते, ठीक आहे, 14च्या इलेक्शनमध्ये तसे हे बी होते. मग आता इथं पहा, ठीक आहे, इथं पहा ना आता, ठीक आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस, ठीक आहे, हिदायतुल्ला, ठीक आहे, पहा
ठीक आहे हिदायतुल्ला पटेल यायले आहे 2,54,000 वोटिंग. पहा रे बाबू 2,54,000 आणि 2,78,000 प्रकाश आंबेडकर यांना आहे, बाळासाहेब आंबेडकर. आणि संजय धोत्रे यायले आहे 5,54,000 वोटिंग. आता ए भाऊ आता तुम्ही याचं टोटल केलं तर जवळपास यायच्या जाती आट्या काट्याची टक्कर झाली असती. तर आट्या काट्याची 5,54,000. ठीक आहे. इथं पहा इथं 2.5 लाख विजयी झाले असते ना. 2.5 लाख 5 लाख आणि ठीक आहे हे वरचे 25 29 5,29,000 वोटिंग. ठीक आहे. पहा ना मारान बेरीज. ठीक आहे. पहा 8 आणि 4 1202. ठीक आहे. 8 आणि 4 1202 हातचाला 1. ठीक आहे. 7 पहा 7 8 8 आणि 5 1303 हातचाला 1. 5,32,000 जवळपास वोटिंग. 20,000चा फरक राहिला होता. काढता आला असता इकडून तिकडून भरून. ठीक आहे. हवा चालली असती तर काही विषय नाही. हे 10-15 हजाराचा जो फरक असतील लोकसभेत तो असाच निघून जाते हवेत. म्हणून हे सुद्धा इथं सुद्धा नुकसान झालं या दोघाचं. ठीक आहे. या दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ. बीजेपीच्या इनडायरेक्टली सीटा निवडून आल्या. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा. ठीक आहे. चंद्रपूर इलेक्शन पहा चंद्रपूरचं. हां ठीक आहे. हे पहा चंद्रपूरचं. ठीक आहे. चंद्रपूरमध्ये पहा. ठीक आहे. हे सगळे तुम्हाला एका साईडला करतो आणि चंद्रपूरचं दाखवतो. पहा चंद्रपूरच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीला 1,12,000 वोटिंग आहे. आणि इथं पहा बीजेपीची सीट इथं आता इथं काँग्रेसची सीट जिंकून आली पण तरी काँग्रेस थोडीशानं वाचली. बंद्या महाराष्ट्रात. ठीक आहे. बंद्या महाराष्ट्रात. ठीक आहे. हे धानोरकर साहेब निवडून आले होते. आता ते ठीक आहे मृत्युमुखी पडले मागं तब्येत बिघडली तर ते एकच सीट होती ते बी ठीक आहे काँग्रेसची गेली म्हणजे ठीक आहे त्यांचा मृत्यू झाला. तर हे 1,12,000 इथं प्लस असते. ठीक आहे. डायरेक्ट 1.25 लाखांनी निवडून आले असते. त्याच्यानंतर ठीक आहे म्हणजे हे वोटिंग काही कमी नाही आहे म्हणून त्याला सोबत घ्यास लागन. काँग्रेसला दुसरा कोणताही पर्याय नाही. ठीक आहे. आणि काँग्रेसनं बी ठीक आहे थोडंसं म्हणजे ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण याचा डायरेक्ट इम्पॅक्ट सत्तेवर होते. ठीक आहे. विरोधी पक्ष प्रबळ पाहिजे आणि तो विरोधी पक्ष नसल्यामुळे हे असे कारभार करून राहिले. बीजेपी पहा इथं लातूरमध्ये पहा लातूरमध्ये ठीक आहे VBA वंचित बहुजन आघाडी. ठीक आहे. राम गारकर 1,12,000 वोटिंग यायले आणि यायले पहा 3,72,000. इथं सुद्धा 4 लाखाच्या जवळपास चाललो होतो. आता हे ठीक आहे वंचित बहुजन बीजेपीचे जे आहे ठीक आहे सुधाकर श्रंगारे यायले 6,61,000 खूप दूर आहे. 1.5-2 लाखाचा जवळपास फरक आहे. तरी ठीक आहे तरी इथं 1,12,000 वोटिंग घेणं काही मोठी गोष्ट ठीक आहे खूप मोठी गोष्ट आहे. मग आता इथं पहा. ठीक आहे. ए भाऊ इथं पहा आता इथं ठीक आहे इथं पहा नांदेडचं इलेक्शन. नांदेडच्या इलेक्शनमध्ये 1,66,000 वोटिंग घेतलं आणि बीजेपीचे प्रतापराव ठीक आहे प्रतापराव चिखलीकर हे निवडून आले नांदेडमध्ये 4,86,000 वोटिंगवर. या दोघांनं मतपा किती खाल्ले. अशोक चव्हाण याची सीट पाडली नांदेडमधून 4,46,000. 4,46,000 इथं 1,66,000 दोघाची बेरीज मारली तर सरळ दोघाची वरचे जर सोडले तर 4,40,000 न 1,60,000 5 लाख तर असंच झालं. विजयी कॅन्डिडेट असते या दोघांपैकी अशोक चव्हाण किंवा हे जे यशपाल भिंगे आहे या 2 कॅन्डिडेटपैकी एक कॅन्डिडेट विजयी असता दोघाची टोटल ह्या जिंकून आला नसता. इनडायरेक्टली फायदा बीजेपीला झाला. हे समजून घ्या म्हणा. बाकी गेम माया सांगायचा अर्थ ठीक आहे म्हणणं एवढंच आहे का प्रत्येक वेळेस नुकसान झालं आहे आणि जे लोक हा देश संविधानावर चालायला पाहिजे यायचं नुकसान आहे याच्यात. ठीक आहे. त्याला काय त्याचं इनडायरेक्ट फायदा ते तर अजून त्याच्यात उड्या मारणारी पाहिजे का याचं काँग्रेसचं नुकसान कसं होईल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे रामटेकले जास्त काही फरक नाही पडला. त्याच्यानंतर इथं पहा. ठीक आहे. आता यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा ठीक आहे VBAले 94,000 वोटिंग आहे. आता इथं सुद्धा पहा. ठीक आहे. इथं सुद्धा नुकसान झालं. कोणाचं इथं कोण उभं होतं तर 2019मध्ये यवतमाळ वाशिममधून उभे होते माणिकराव ठाकरे. ठीक आहे. आता जे तेलंगणात ज्यानं सत्ता आणली ते उभे होते त्याले लोकसभेची सीट भेटली होती आणि माजी मंत्री आहे. ठीक आहे. आता ठीक आहे इथं पहा 5,42,000 5,24,000 94,000
आता इथं तुम्हाला सांगतो, जर एकत्र असते ना तर हवा चालली असती आणि विजयी झाली असते. इथंही हे दोनही एकत्र गेलेत, या सीटवर इम्पॅक्ट पडला. ठीक आहे, भावना गवळी आल्या 5,42,000 मतानं. शिवसेना ठीक आहे, BJP एकत्र लढली होती. ठीक आहे तेव्हा, म्हणून ठीक आहे. आता तर बाळासाहेब ठाकरे याच्या बाजूनं बरीचशी सिंपती ठीक आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूनं आहे. ठीक आहे, लोक विसरले नाही अजूनही. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह दिलं आणि ठीक आहे अजित पवार गटाले. म्हणजे काय हा देश संविधानावर चालू आहे का नाही चालू आहे? लोकशाहीची पुरी हत्याच करून टाकली तुम्ही. कोणाचंही चिन्ह कोणाले, कोणाचंही नाव कोणाले, त्याच्या माय मी म्हणा. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. त्याच्यानंतर ठीक आहे सोलापूरचं झालं. हिंगोली पहा. ठीक आहे, हिंगोली पहा. आणि हिंगोलीमध्ये पहा ठीक आहे, इथंही 1,74,000 हिंगोलीत मतदान घेतलं पहा. ठीक आहे, हिंगोलीत मतदान पहा. इथं ठीक आहे हे जे ठीक आहे HSS ठीक आहे, तर शेतकरी संघटना येले, हेमंत पाटील येले 5,86,000 मतदान पडलं. 3,08,000 आणि 1,74,000 ठीक आहे, हे 4,86,000 1,00,000 मताचा जवळपास फरक आहे. तर हे दूर आहे म्हणा. ठीक आहे, पण तरी वंचित बहुजन आघाडीचं खूप मोठं ठीक आहे मतदान आहे. त्याच्यानंतर ठीक आहे अकोला गिकोला पाहिलंच आपण. ठीक आहे, तर हे इलेक्शन वोटिंग पर्सेंटेज पहा. ठीक आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. ठीक आहे, इथंही 2,38,000 वोटिंग 14च्या इलेक्शनमध्ये अकोल्याले प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलं होतं. तर असे जालन्यात पहा. जालन्यात ठीक आहे 77,000 वोटिंग आहे. इथं परभणीत 1,49,000 वोटिंग आहे. इथं इनडायरेक्टली आता हे पहा ना. ठीक आहे, NCP ठीक आहे, NCP आणि हे एकत्र लढली एकत्र लढली काँग्रेस आणि NCP. तर इथं पहा ठीक आहे हे सगळे विजयी झाले असते का हे. ठीक आहे, हे टोटल मारली का नाही 4,96,000 म्हणजे 5,000 आणि 1,45,000 डायरेक्ट हे झाले असते. 5,45,000 वोटिंग झालं असतं आणि 5,38,000 विजयी आहे. हे विजयी झाले असते या दोघांपैकी एक. इथं सगळ्या गेम भरवता आला असता. इथंही 1,72,000 आहे बुलढाण्यात. हे सगळे गेम ठीक आहे कोणाच्या बाजून भरले असते? हे सगळे गेम त्याच्याच बाजूनं भरले असते जर आघाडी कायम असती तर. इथं पहा आता का म्हणते. ठीक आहे, इथं पहा. ठीक आहे, पहा. ठीक आहे, किती मोठं नुकसान झालं काँग्रेसचं. बुलढाणा जर म्हणते पहा विनरले वोटिंग कुठं आहे? बुलढाणामध्ये 5,21,000 विनिंग आहे. VB आणि काँग्रेस बुलढाण्यात एकत्र असती तर 5,60,000 विजयी होते. ठीक आहे, युती असती तर. गडचिरोलीत 5,19,000 ठीक आहे विजयी कॅन्डिडेट जो आहे BJPचा त्याले आहे. इथं 5,53,000 टोटल कॅल्क्युलेशन होतं ठीक आहे गडचिरोली. नांदेडमध्ये 4,86,000 विजयी सदस्याले मतदान आहे. दोघांची टोटल केली 6,12,000. सोलापूरमध्ये 5,24,000. ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र असती तर 5,36,000 वोटिंग असतं. परभणी 5 सीटा तर शुवर होत्या अशा आणि काही सीटा 2-4 हवेत निघाल्या असत्या. अशा 9-10 सीटा ठीक आहे. आणि कोणाकोणामुळे कोणती काँग्रेसचे मेन लीडर पडले. अशोक चव्हाण ठीक आहे, राजेश विटीकर, राजेंद्र शिंगारे ठीक आहे, नामदेवराव NCPचे नामदेवराव उसेनी, सुशील कुमार शिंदे हे दिग्गज नेते पडले NCPचे आणि काँग्रेसचे. त्याच्यामुळे आणि पाडणारे हे लोक ठीक आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर ठीक आहे, रमेश गजबे, बलिराम सिरस्कर ठीक आहे, अमलगिरी मोहम्मद खान आणि यशपाल भिंगे यायले पाळलं. ठीक आहे, मग आता ठीक आहे सर आता का होईल? तर आता पहा मी तुम्हाला या सगळ्या डाटा जो आणला ह्या डाटा पहा. हे मेन डाटा आहे जो सगळ्यात शेवटी राखून ठेवला. ह्या डाटा का म्हणते लक्ष द्या. लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शन 2019. आता BJP शिवसेना लोकसभा इलेक्शनमध्ये सोबत होती आणि 48 जागा लढल्या जाते. किती जागा? 48. तर 48 पैकी 25 जागा लढल्या BJPनं आणि 23 जागा दिल्या शिवसेनेले. 25 पैकी 23 जागा विनिंग कॅन्डिडेट होते BJPचे. तर ते ठीक आहे 6-7 जागा तर वंचित बहुजन आघाडीमुळे यायला भेटल्या. ठीक आहे, सपान आता 27% वोटिंग भेटलं. 25 पैकी 23 विजयी. हे विजयी किती? तर 23 जागा. 25 वाटून घेतल्या 48. शिवसेनेच्या 23 पैकी 18. काँग्रेसच्या 25 जागा काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी एकत्र लढली आणि काँग्रेस राष्ट्रवादी NCP एकत्र लढली. 25 जागा काँग्रेसने घेतल्या, 19 जागा NCPला दिल्या. ठीक आहे, आणि काही जागा ज्या होत्या ते याच्यासोबत ठीक आहे ठीक आहे
आपलं हे होतं एक बुद्धिस्ट पार्टी होती एक, ठीक आहे, याच्यासोबत काँग्रेससोबत त्याला दिल्या 3-4 वाटून, तर अशा टोटल 48 झाल्या. 25 जागा काँग्रेसनं लढवल्या तर एकच जागा जिंकता आली. आणि नुकसान सर्वात जास्त वंचित बहुजन आघाडीने केलं होतं, ठीक आहे. आणि NCPच्या 19 जागापैकी फक्त NCPले 4च जागा जिंकता आल्या. आता पहा, VBAनं 47 जागा लढवल्या महाराष्ट्रात, 48 पैकी सीट एकही जिंकली नाही. पण वोटिंग पर्सेंटेज पहा 7%. किती टक्के? 7% लोकसभेले वोटिंग पर्सेंटेज आहे. 7%. 7% म्हणजे लय झालं वोटिंग पर्सेंटेज. 7% महाराष्ट्रात जेवढं लोकसभेले मतदान झालं त्याच्या 7% लोकांना मतदान, ठीक आहे, वंचित बहुजन आघाडीला केलं. 37,43,43,560 लोकांना मतदान. महाराष्ट्रात 37,43,560 लोकांना मतदान लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला केलं. 37,43,000. तुम्ही विचार करा, म्हणजे जवळपास 40 लाखाच्या घरात यायचं, ठीक आहे, कॅडर वोट आहे वंचित बहुजन आघाडीचं. यायले डावलता येणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला यायले सोबत घ्या लागल. माय का म्हणणं आहे का ज्या जागावर, ठीक आहे, जिथं जिथं यायले 2 लाखाच्या वर आहे, ठीक आहे, किंवा चांगले 1,72,000 1,70,000च्या वर आहे, तिच्या सीटा द्यायला पाहिजे, ठीक आहे. आणि चांगले कॅन्डिडेट आहे यायचे तर अशा, नाही तर मग जे 5 राखीव मतदारसंघ आहे तिच्या 4 ते 5 जागा, 5 जागावर द्यायला पाहिजे, 4 ते 5, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं का ठरते, त्याचं ते 5 बसन, ठीक आहे, आघाडीत गेल्या. पण 4 जागा कमीत कमी, ठीक आहे, लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीला द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर विधानसभा इलेक्शन इंडिव्हिज्युअल लढले, ठीक आहे. तर इंडिव्हिज्युअल म्हणजे कसे, तर 288 जागा नाही, पुन्हा सोबत लढली, ठीक आहे. शिवसेना आणि BJP सोबत लढली, ठीक आहे. तर हे BJP होय, ठीक आहे. त्याच्यानंतर हे शिवसेना होय, ठीक आहे. आणि शिवसेना BJP सोबत लढली. 164 जागापैकी 105 जागा BJPने जिंकल्या, 126 जागा शिवसेना लढली, 56 जागा जिंकल्या. त्याच्यानंतर, ठीक आहे, काँग्रेस, ठीक आहे, काँग्रेसनं 147 जागा लढल्या, 54 जागा जिंकल्या, ठीक आहे. सॉरी, NCP, ठीक आहे. तर NCPनं 147 जागा लढल्या, ठीक आहे. लक्ष द्या, NCP तर बरोबर आहे ना, NCPनं, ठीक आहे, NCPनं 54 जागा जिंकल्या, ठीक आहे. तर NCPनं, ठीक आहे, 121 जागा लढल्या, 121 जागा लढल्या, ठीक आहे. आणि 121 पैकी 54, ठीक आहे, जिंकल्या. आणि काँग्रेसनं, ठीक आहे, काँग्रेसनं 142 काहीतरी जागा लढल्या, ठीक आहे, आणि जिंकल्या 44. तर हे जे मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे, तर काँग्रेसचं कुठंतरी चुकून राहिलं, ठीक आहे. काहून सीटा खूप लढून राहिली आणि जागा कमी जिंकत आहे. काहून, तर याचं ॲनालिसिस काँग्रेसनं करायला पाहिजे. जो यूथ आहे, यूथले चालना द्यायला पाहिजे. जसं BJP मासुई मोठी झाली का कापतेस, या आता आमच्या वर्धेत चर्चा चालू आहे का प्रस्थापित आमदार खासदाराला सीट भेटते का नाही अशी चर्चा चालू आहे, ठीक आहे. तिथं एवढा मोठा मुख्यमंत्री मध्य प्रदेशातला अख्खा बॅनरवर नव्हता, ठीक आहे. ज्या दिवशी शपथविधी होता मुख्यमंत्री गायब करून टाकला शिवराज सिंग चौहानले, ठीक आहे, डायरेक्ट विषयच खतम करून टाकला. मग आता तुम्ही विचार करा, ठीक आहे, त्याच्याकडून चांगले तत्व जे BJPकडून शिकायला भेटते ते काँग्रेसनं ॲक्सेप्ट करायला पाहिजे. यूथले चालना द्यायला पाहिजे, नवीन पोरायले वरता आणायला पाहिजे, तेव्हाच पक्ष वाढत. नाही तर पक्ष, ठीक आहे, त्या काँग्रेसवर याच्यासाठी का जे लोक जुने प्रस्थापित आहे तेच लोक राज करत आहे, तेच लोक लॉबी घालून चालवत आहे, असे बरेचसे लोक बोलत आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे असं फिरत असताना लोक चर्चा करते, याचा इम्पॅक्ट डायरेक्ट निवडणुकीवर होतो. त्याच्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक लोकांनी, सर्व लोकांनी, आमदार खासदारांनी एकत्र यायला पाहिजे, स्वतःमधले मतभेद विसरायले पाहिजे आणि विसरून पार्टी बनवायला पाहिजे. BJPतले लोक पार्टीसाठी काम करते, पक्षासाठी काम करते आणि म्हणून तो पक्ष मोठा होत आहे आणि नवीन लोकांना ते चालना देते. तिथेही घराणेशाही आहे, पण तिची घराणेशाही ते जास्त मोठा झाला का त्याला मासुई कापल्याशिवाय ठेवत नाही. तुम्ही पहा, चांगले रुस्तम मोठे झाले का त्याला खालतं तंगडे धरून ओढते. आता ठीक आहे, पंकजाताई मुंडे, ठीक आहे, सीटही काढली, अस्तित्वच खतम केलं का असं वाटते पंकजाताईचं. किती मोठे वडील त्याचे नेते होते, त्याचे वडील मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, खतम करून टाकलं, ठीक आहे. वरून दुसऱ्या पक्षात गेलं का डायरेक्ट ED आहे.
काढीन चिकी म्हणते ते डायरेक्ट. इतकं खतरनाक काम आहे. कोणाचा भ्रष्टाचार, पुरे BJP हे चक्रव्यूह आहे. गेलं ठीक आहे तर वापस नाही येत आहेत भाऊ. म्हणून जायच्या पहिले 10 विचार करावा लागते. जो गेला, जो फसला आहे त्याला माहीत आहे तिथं बाहेर निघाला का चापकाचे फटकेच आहे, त्या गुरार ईडीची धाड. मग ठीक आहे, वंचित बहुजन आघाडी यायनं सीटा लढल्या 236, 288 पैकी एकही जिंकली नाही, एकही जिंकली नाही, 0. पण वोटिंग पर्सेंटेज विधानसभेले कमी झालं. ठीक आहे, असं म्हणता येईल का कमी झालं. इथं ठीक आहे 37,43,000 होतं, इथं 25,23,000 झालं. म्हणजे लोकांना वंचित बहुजन आघाडी चांगलं उचललं होतं लोकसभेच्या वेळेस. तर लोकसभेला विचार करे लोक का त्याला द्यायला पाहिजे. तर इथं पहा 25 लाख वोटिंग आहे. हे बी लय मोठं मतदान. 4.58% मतदान विधानसभेला घेतलं आहे वंचित बहुजन आघाडीने. जिंकली एकही सीट नाही. याच्यापेक्षा कमी वोटिंग पर्सेंटेज आहे, त्याच्या 3-3 सीट आल्या आहे, पण याची एकही सीट नाही आली. पण त्यानं अनेक मतदारसंघात चांगलं मतदान घेतलं आहे विधानसभेत आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीले अजिबात डावलता येणार नाही. महाविकास आघाडीला सोबत घेऊन चाला लागन आणि सत्तेतही बसवताना त्याला सोबत घ्या लागन. ठीक आहे, हे पहा इलेक्शन 2019 मध्ये BJPनं 23 सीटा, शिवसेनेनं 18 सीटा, NCPनं 4 सीटा, काँग्रेसनं 1 सीट. ठीक आहे, आणि फक्त 5,000 मतानं जिंकून आले होते. ठीक आहे, ऑल इंडिया ठीक आहे ते याचा आहे ना OWCचा पक्ष. ठीक आहे, त्याच्यातून इम्तियाज अली म्हणून औरंगाबाद मतदारसंघातून. तर असं आहे. ठीक आहे, तर म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे का ह्या जो एवढा मोठा इम्पॅक्ट मतदारसंघावर ठीक आहे होऊन राहिला वंचित बहुजन आघाडीचा, तर लोकसभेत खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी. म्हणून काँग्रेसनं ज्या ठिकाणी असे मतभेद आहे, काही छोटे छोटे पक्ष आहे का जे डायरेक्ट इम्पॅक्ट करू शकते 1-2 मतदारसंघात, त्याला सोबत घेऊन काम करायला पाहिजे. कारण हेवे दावे बाजूले ठेवा लागन. हा देश वाचवायचा आहे आणि ह्या देशाचं संविधान वाचवायचं आहे. नाही तर मग हायच तुम्ही भांडा आणि तिसऱ्याचा फायदा करून द्या. तर माझं म्हणणं एवढंच आहे का हेवे दावे विसरा आणि जे काही काँग्रेसमधले मोठाले मातब्बर नेते आहे ठीक आहे त्यानं वय झालं असेल तर थोडंसं मोठं मन करून बाजूले होऊन जावं आणि त्यांनी म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईन या, पण त्यांनी ठीक आहे आता त्यांनी स्वतःले पक्ष समजू नये, त्यांनी थोडंसं बाजूला येऊन नवीन यूथला चालना द्यावी, जेणेकरून हा यूथ, कारण यूथच जो कोणता यूथ येत आहे ठीक आहे नवीन 5 वर्षात तोच विनिंग ठरत आहे. हे ॲनालिसिस करा म्हणा, नसन ॲनालिसिस केलं तर जो यूथ येत आहे आणि तो यूथ बंदा BJP आपल्या कब्जात घेत आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी ते पॉलिसी राबवत आहे. गावागावात जाणे, आता त्याचे प्रोग्राम सुरू झाले. ठीक आहे, भिंती रंगवा, अमक रंगवा, लोकांपर्यंत योजना न्या. मग काँग्रेस अशा बाबतीत झोपून राहते. राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसनं ह्या गोष्टी करायला पाहिजे आणि पक्ष मोठा वाढवायला पाहिजे. कारण पक्षासाठी काम करायला लागन. स्वतःसाठी लढत असाल तर पक्ष समोर राहणार नाही आणि सत्ताही कधी येणार नाही. म्हणून एकत्र या, हेवे दावे विसरा. राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी एकत्र बसून काम करणं गरजेचं आहे. राष्ट्रवादीचे नेते, शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे, वंचित बहुजन आघाडीचे आणि अजून छोटे मोठे पक्ष जे काही आहे त्यांना सोबत घ्या आणि सत्तेसाठी या देशाचं संविधान जिवंत राहिलं पाहिजे आणि हा देश जिवंत राहिला पाहिजे, या देशातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, यासाठी काम करा. नाही तर दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ आहेच. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.